Co-powered by Techno. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज सिंदखेड राजा येथे आक्रोश मोर्चा निघाला आहे। आपल्यासोबत शिवसेना नेते दिलीप वाघ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, काय सांगाल, आज शिवसेनेचा या ठिकाणी आक्रोश मोर्चा निघाला, कुठल्या मागण्या घेऊन तुम्ही मोर्चा काढला? आम्ही शेतकऱ्याच्या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी हा मोर्चा काढत आहे आणि या ठिकाणी 30 वर्षापासून सत्तेत असलेले आज सध्या आमदार असलेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे म्हणजे खऱ्या अर्थानं हे भ्रष्टाचारी सरकार आहे। आणि या ठिकाणी मी ओरडून सांगेन की हे गद्दार नव्हे पण हे विक्रीबी आमदार आहेत की या ठिकाणी सहकारी साखर कारखाना जिजामाता, त्यानंतर वैष्णव शुगर कारखाना आणि या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी 2121 रुपयाच्या प्रत्येक कर्जदारांनी तेल बियाण्याची सोयाबीन आणि तेल आयात करण्यासाठी यांनी जे एक कारखाना काढला होता म्हणजे आपल्या जठोबा आणि सोयाबीन, तर हा कारखाना 100% 30 कोटी रुपये शासनाने याला अनुदान दिलं होतं, पण कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी तो थडगा देखील या ठिकाणी उभं राहिला नाही। म्हणून हा एक आक्रोश मोर्चा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। कुठल्या मागण्या आहेत, काय मागणी? शेतकऱ्याची कर्जमुक्ती व्हावी ही एक प्रामुख्याने मागणी आहे। या ठिकाणी सोयाबीनला 7,000 रुपये आणि कापसाला 12,000 रुपये हमी भाव मिळावा आणि या ठिकाणी सोयाबीन म्हणजे ड्रीप आणि इरिगेशनचं जेही अनुदान थांबलेलं असेल ते अनुदान त्वरित या सरकारने जमा करावं, ही आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत। सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये दिलीप वाघ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे। 100% पक्षाने तिकीट दिलं, तुम्ही या म्हणजे पक्षाने तिकीट दिलं तुम्ही 100% सोनं करीन आणि या मतदारसंघाचा निश्चितपणे कायापालट केलं जाणार नाही। महाविकास आघाडीचा विचार केला तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटाकडे आहे, तुम्ही दावा करता या जागेवरती? हा, 1980 पासून ही जागा आम्ही शिवसेना लढतो आहोत, त्यामुळे निश्चितपणे बाळासाहेबांचं एक स्वप्न आहे, ही जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडल्या जाणार नाही, हा या पक्षाचा दावा आहे। आणि मागच्या 25-30 वर्षाचा विचार केला तर या ठिकाणी या मतदारसंघाचे जे आमदार आहेत डॉक्टर राजेंद्र शिंगणे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत, त्यांचा अनुभव पाहता, राजकारणी मुरब्बी पाहता तुमचा त्यांच्यासमोर टीका लागू शकतो? मी निश्चितपणे सांगेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सिंदखेड राजा मतदारसंघातील म्हणजे जे डॉक्टर राजेंद्र शिंगणे आहेत हे निश्चितपणे या मतदारसंघाला लागलेला एक भोम किडा आहे आणि हा भोम किडा यावेळेस निवडणुकीच्या माध्यमातून ही जनता बुलढाण्याला बसवल्याशिवाय राहणार नाही, त्या ठिकाणी थंड हवे ठिकाणी त्या ठिकाणी नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही। भोम किडा म्हणजे नेमकं काय? काय त्यांनी विकास केला नाही का मतदारसंघात? 100% कुठल्याही प्रकारचा विकास दाखवा, त्यांनी त्यांच्या गावातला विकास दाखवा, मतदारसंघात सोडा। या ठिकाणी आज 3,98,00,000 सध्या सिमेंट रोड चालू आहे, त्याचे सुद्धा कमीत कमी 10 ते 15 कंप्लेंट शेंदूर यांच्या राहत्या गावच्या आहेत आणि त्या गावच्या कंप्लेंटी म्हणजे सचिवालय जर देत असेल तर यासारखं कुठलं म्हणजे असं निर्लज्जपणा कुठल्याही प्रकारचा मला वाटू शकत नाही। तुमच्याकडे कुठले मुद्दे तुम्ही मतदारासमोर जाणार आहात जेणेकरून मतदार तुम्हाला निवडून देतील? माझ्या समोर एक महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की मी या ठिकाणी एक व्यापारी दृष्टिकोनातून एक व्यापारी माणूस म्हणून मी निश्चितपणे या ठिकाणी बऱ्याच पैकी अशा फॅक्टऱ्या आणि या ठिकाणच्या म्हणजे लोकांना 100% हाताला काम देईन हे या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतोय। तुमचा विश्वास आहे तुम्ही निवडून यात? 100% शिवसेना खूप आक्रमक आहे आणि या जनतेचा जो विश्वास आहे, यांनी जो गद्दारी केलेली आहे, यांनी हा जो विक्रीपणा केलेला आहे, यामुळे मला 100% गॅरंटी आहे, जनतेवर विश्वास आहे की मला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच। तर हे होते शिवसेनेचे नेते दिलीप वाघ। आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी मोर्चा आणि सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये ते या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत आणि त्यांना विश्वास आहे की ती या मतदारसंघामधून निवडून येतील। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सिंदखेड राजा, बुलढाणा। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।